लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र। नगराध्यक्ष उमेदवार विद्याभूषण कावसानकर यांची भव्य प्रचार रॅली। महिला पुरुषांचा जनसमुदाय पाहून विरोधकांची उडाली झोप। बातमी पैठण येथून। याबद्दल सविस्तर माहिती अशी की दिनांक 26 नोव्हेंबर रोजी सकाळी 9 वाजता पैठण नगरपालिका निवडणूक 2025 साठी नगराध्यक्ष उमेदवार विद्याभूषण कावसानकर यांची भव्य प्रचार रॅली काढण्यात आली। ढोलताशांच्या गजरामध्ये घोषणा देत संपूर्ण वार्ड क्रमांक 3चा अन्नपूर्णा नगर, इंदिरानगर, नवीन कावसान दणाणून गेले। वार्ड क्रमांक 3चे उमेदवार राजश्री राजूभाऊ गायकवाड, उमेदवार ईश्वर भाऊसाहेब दगडे आणि पैठण नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विद्याभूषण कावसानकर यांच्या प्रचार रॅलीला पाहून विरोधकांची झोपच उडाली। या परिसरातील माता भगिनी, ज्येष्ठ नागरिकांनी त्यांना पुरेपूर पाठिंबा देत विद्याताईंचे जंगी स्वागत करण्यात आले। वार्ड क्रमांक 3 येथील शिंदे गट शिवसेनेच्या कार्यालयापासून घोषणाबाजी देत छत्रपती संभाजीनगरचे खासदार, लोकनेते संदीपानजी भुमरे आणि नवनिर्वाचित आमदार विकास महर्षी विलासबापू भुमरे यांच्या नावाच्या जयघोषाने संपूर्ण प्रचार रॅलीमध्ये जमलेल्या माता भगिनी, लहान थोर पुरुष नागरिकांमध्ये फार उत्साह दिसून येत होता। पैठणच्या इतिहासात पुन्हा दुसऱ्यांदा जनता जनार्दन म्हणून नगराध्यक्ष निवडणूक होत आहे। नगराध्यक्षांना संपूर्ण पैठण नगरी पायी गल्ली बोळ्यातून फिरून काढायची आहे। चिन्ह वाटपानंतर प्रचारासाठी कमी कालावधी असल्यामुळे येणारा प्रत्येक दिवस हा अतिमहत्त्वाचा असल्याने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार दिवस रात्र प्रचार करत आहेत। दिवस रात्र प्रचार करत असताना शिंदे गट शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्याभूषण कावसानकर, नगरसेवक उमेदवार राजश्री राजूभाऊ गायकवाड आणि नगरसेवक उमेदवार ईश्वर भाऊसाहेब दगडे यांना नागरिकांकडून भरपूर प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत आहे असे समजले जात आहे। छत्रपती संभाजीनगरचे खासदार संदीपानजी भुमरे यांचे आणि नवनिर्वाचित आमदार विकास महर्षी विलासबापू भुमरे यांचे कट्टरपैकी कट्टर समर्थक म्हणून शिवसेनेशी एकनिष्ठ असणारे नगरसेवक भूषण कावसानकर यांच्या सौभाग्यवती विद्याभूषण कावसानकर यांनी वार्डांची पाहणी केली असता नवीन कावसान येथील बौद्ध विहारामध्ये आपल्या प्रभावी भाषणात त्यांनी सांगितले की तुमच्या वार्डातील खराब रस्ते, नाल्या आणि पाण्याचा गंभीर प्रश्न मी लवकरच दूर करणार आणि आमदार विलासबापूंच्या माध्यमातून भरघोस निधी आणून वार्डाचा विकास करणार। त्यासाठी धनुष्यबाणाला भरगच्च मताधिक्याने निवडून आणा। मी निश्चय करते की दुसरी काशी म्हणून ओळखले जाणारे पैठण नगरीचे सोनेच करणार। रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूज साठी पैठण प्रतिनिधी राहुल गिरे, छत्रपती संभाजीनगर। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.